मला आता जसे तुम्ही दोन मूर्त्या बोलला तसं ओम तांडवच्याही मूर्त्या केलेला. येस. म्हणजे अलीकडे म्हणजे थोडं वर्ष आधी संतोष दादाकडूनच ती मूर्त्या असायच्या, पण त्याच्या आधी ओम तांडव बोलला ना तर भरपूर वेगवेगळ्या मूर्त्या असायच्या. येस. मला अशी तुमची सांगा ना की त्यावेळी तुम्ही जी ओम तांडवची मूर्ती बनवलेली ते तुमची सगळ्यात रिस्की मूर्ती कुठली होती? म्हणजे याला सगळ्यात डिफिकल्ट जॉब होता ती. ओम तांडवच्या जवळजवळ 4 ते 5 मूर्त्या मी बनवल्या. माझी खरी सुरुवात ओम तांडव बसूनच आहे. माझा म्हणजे श्री गणेशचा गणपती झाला तो ओम तांडव बसून. खेतवाडी 10वी गल्ली ओम तांडव चे अध्यक्ष अनिल कांबळे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यामुळेच तो मला त्यांची संधी मिळाली त्या मूर्तीची. ती मूर्ती त्या ज्या मूर्त्या मी बनवल्या त्या बॅलन्सिंग असं नाही म्हणता येणार. प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी युनिक असायचं. त्यांचं दरवर्षी कन्सेप्ट असं काहीतरी वेगळेपणा, म्हणजे एखाद्या वेगळ्या रूपामध्ये गणपती साकार करायचा. आणि त्यावेळेस मी ओम तांडवची एक मूर्ती बनवलेली, ग्रीन गोल्ड तिला पेंट केलं त्या मूर्तीला. मद्रासमध्ये एका टेम्पलमध्ये ती मूर्ती आहे. मला आता जसे तुम्ही दोन मूर्त्या बोलला तसं ओम तांडवच्याही मूर्त्या केलेला. येस. म्हणजे अलीकडे म्हणजे थोडं वर्ष आधी संतोष दादाकडूनच ती मूर्त्या असायच्या, पण त्याच्या आधी ओम तांडव बोलला ना तर भरपूर वेगवेगळ्या मूर्त्या असायच्या. येस. मला अशी तुमची सांगा ना की त्यावेळी तुम्ही जी ओम तांडवची मूर्ती बनवलेली ते तुमची सगळ्यात रिस्की मूर्ती कुठली होती? म्हणजे याला सगळ्यात डिफिकल्ट जॉब होता ती. ओम तांडवच्या जवळजवळ 4 ते 5 मूर्त्या मी बनवल्या. माझी खरी सुरुवात ओम तांडव बसूनच आहे. माझा म्हणजे श्री गणेशचा गणपती झाला तो ओम तांडव बसून. खेतवाडी 10वी गल्ली ओम तांडव चे अध्यक्ष अनिल कांबळे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यामुळेच तो मला त्यांची संधी मिळाली त्या मूर्तीची. ती मूर्ती त्या ज्या मूर्त्या मी बनवल्या त्या बॅलन्सिंग असं नाही म्हणता येणार. प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी युनिक असायचं. त्यांचं दरवर्षी कन्सेप्ट असं काहीतरी वेगळेपणा, म्हणजे एखाद्या वेगळ्या रूपामध्ये गणपती साकार करायचा. आणि त्यावेळेस मी ओम तांडवची एक मूर्ती बनवलेली, ग्रीन गोल्ड तिला पेंट केलं त्या मूर्तीला. मद्रासमध्ये एका टेम्पलमध्ये ती मूर्ती आहे. त्याचं नाव मला सांगता येणार नाही, पण त्या मूर्तीला त्या काळी सामना लोकसत्ताचं जे प्राइज असायचं ते सामनाचं प्राइज त्या मूर्तीला मिळालं होतं.